अपील होतं यावेळेला. शहराचा वेध घेतला होता चेंडूने. दाखवतात की चेंडू कुठे लागला एक्झॅक्टली. पालघर ना पेन तालुका. अरे नाही तर आपल्याला पालघर पेन तालुका. नाही ना पालघर हरली ना. मोर्या आणि पेन आहे. पालघर ना हरली. मोर्या हरली. मोर्या हरली का? कोणची लगेच चालू झाली का पालघर पेन? पालघर आणि नाही पालघरची कुठे आहे? पेन तालुका फिल्डिंग आहे. पहिला चेंडू पुन्हा एकदा ऑन साईडला खेळायचा होता. यावेळेला दुसरा चेंडू देखील तशाच प्रकारचा फेकला होता. पायचीचा अपील झालंय. जबरदस्त बॅकवर्ड स्कोअर लेगवरनं क्षेत्ररक्षक येतोय, चेंडूला फीड करतोय. 2 धावा इथे कंप्लीट केल्या जात आहेत. पंच दाखवून देत आहेत आपण म्हणले तर. अकबर सरकी चेंडू लेगस्टंप सोडून जाणार होता. सायकलला फलंदाज प्रणय. प्रणय आणि जलीश बॅटिंग कोणची. हा चेंडू पुन्हा ऑन साईडला खेळत होता. पायचीचं अपील होतंय. चेंडू गलीमधनं जातोय. याला पॉईंटला जोपर्यंत क्षेत्ररक्षक येतोय चेंडूला उचलतोय. गलितली त्याला यांच्या योग्यांच्या घरात. अरे लाईव्ह चालू आहे रे. एवढे मोठे समालोचन धावसंख्या धाव फलकात आपण पाहू शकता. यावेळेला 5 धावा. हा चेंडू खूप चांगला होता. बॅट अँड बॅटमधनं चेंडू काढलाय. कार्पेटच्या मध्ये ते चेंडू जातोय. या वेळेला आपण म्हणतोय लॉंगॉनला चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. एकपेक्षा जास्त काही मिळत नाहीये. तसं काय धाव फलक आपण पाहू शकता. या वेळेला 6 धावा. प्रणय आणि जेलीसी जोडी आपण मैदानात पाहू शकता. फुलटॉस ऑन साईडला चेंडूला घेऊन करतो. या वेळेला लॉंगलेट रिझन मधनं चेंडू वेगाने सीमारेषा पार जातोय. चौकार. सुभाष गोलंदाजी मार्कवर नाही तिचे. सायकलला जलीशला आपण पाहू शकता. जलीश आणि प्रणय ही जोडी. सुभाष हा चेंडू खूप चांगला होता. स्ट्रेट ड्राईव्ह बघायला मिळाला. यावेळेला लॉंगॉनवरनं क्षेत्ररक्षक येतोय. चेंडूला उचलतो, फेकी करतोय. 2 धावा इथे कंप्लीट होतात का पाहायचंय. चिताच्या वेगाने प्रणय आणि जलीश ही जोडी 2 धावा पूर्ण करतायत. तसं काय धाव फलक आपण पाहू शकता. यावेळेला बिनबाद 11 धावसंख्या आपण पाहू शकता. पालघर संघाची आपण पाहू शकता. चांगली सुरुवात आपण पाहू शकता. जलीस आणि प्रणय ही जोडी. पेन तालुका विपक्ष आपण पालघर असा सामना पाहतोय. सुरुवात चांगली केली यावेळेला. तसं काय धाव फलक आपण पाहू शकता. यावेळेला 11 धावा. 11 11 11 हा जावा. 11 11 धावसंख्या आपण पाहू शकता. सुभाषच्या पहिल्या षटकात 11 धावा आल्यात. आपण पाहू शकता. हा चेंडू पुन्हा बॅट अँड बॅटमध्ये चेंडूला फ्लिक केला. यावर सुरेख बॉडमॅनचा वापर. 2 क्षेत्ररक्षकांना आपण असं वाटतं की चेंडू सीमा पार जाईल. पंचांचा इशारा तर रतन मानेकर मला सांगतात की चेंडू सीमा पार गेलाय. चौकार आणि धावसंख्या धाव फलकात आपण पाहू शकता. 17 धावा. सतरा धावसंख्या धाव फलकात आपण पाहू शकता. यावेळेला आमच्या सोबत जॉईन झालेत आपण बघितलं राहुल भोईर देखील. काल त्यांनी समालोचन केलं. आज देखील ते आमच्या सोबत जॉईन झालेत. राजेश गोलंदाजी मार्कवर. सायकल प्रणय फुलटॉस. यावेळेला फटका बघितला तर ऑन साईडला खेळत आहे. चेंडू जातो यावेळेला आपलं कव्हर रिजन मध्ये. चेंडू तोडसा पडल्यानंतर वळण देखील घेतो. क्षेत्ररक्षक पाठलाग करतोय. चेंडू अडवण्यात यश देखील मिळालाय.
4 धावा इथे पूर्ण केल्यात. सुंदर रनिंग बिटवीन आपण पाहू शकता प्रणय आणि जलीसमध्ये. तसं काय धाव फलक आपण पाहू शकता 21 धावा. चार षटकांचा सामना आपण पाहतोय. राजेश गोलंदाजी मार्कवर. स्ट्रायकला फलंदाज प्रणयला आपण पाहू शकता. चांगली सुरुवात केली पालघर संघाने. हा चेंडू बॅकफुटत जाऊन ड्राईव्ह केला. यावेळेला एक शकावार रिजन मधून चेंडू गोळीच्या वेगाने सीमा पार जातोय. सुरेख फटका बघायला. शॉर्ट अँड वाईड चेंडूला परीच करतो यावेळेला प्रणय. त्या संघ धाव फलक आपण पाहू शकता यावेळेला 25 धावा आपण पाहू शकता. चांगली सुरुवात केली आहे पालघर संघाने. 25 धावांची भागीदारी जलेश आणि प्रणयच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळते. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. आज आमच्या सोबत आपण तर योगेश मडवी मॅन फ्रॉम आपण इथं सिद्धी करवले, सोनू बांगर मॅन फ्रॉम पालेगाव आणि नितीन काळन अजते. काल या स्पर्धेत राहुल भोईरने देखील समालोचन केलं. संदेश वखारेने देखील समालोचन केलं. महेश धुमाळने देखील आपण इथं समालोचन केलं आणि मनीष पाटीलने देखील समालोचन केलं. हा चेंडू पण आडव्या बॅटने ऑन साईडला कार्पेटच्या मध्ये चेंडू गेला. स्क्वेअर लेग रिझनमध्ये डीपमधनं क्षेत्र शिकवतो. मिड विकेटमधनं चेंडूला उचलतो, फेकी करतोय. तसंख्या 2 वाटते. तसंख्या धाव फलक करते आपण पाहू शकता यावेळेला 27 धावा. बॉटल असेल ना मागे संपवले का? राजेश गोलंदाजी मार्क स्ट्रायकला जलीशला आपण पाहू शकता. हा चेंडू यावेळेला पुन्हा बॅकफुटत जाऊन यावेळेला खूप चांगला स्क्वेअर कट करतोय. क्षेत्ररक्षक आला होता पण त्याला बीट करून चेंडू जातोय पॉईंटची माराच्या बाद. चौकार. तर रामचंद्र येतोय. वैयक्तिक पहिल्या संघाचं 30 षटक घेऊन येतो. स्ट्रायकरला फलंदाज प्रणय. चांगली भागीदारी बघायला मिळते. तो संघात हा फलकावरती आपण पाहू शकतो 31 धावांची भागीदारी. पालघर संघाची एक चांगली सुरुवात, दमदार सुरुवात म्हणता येईल. विकेट अजूनही गेले नाही. प्रणय आणि जलीस ही जोडी मैदानात. जा ना घरी यार. रामचंद्र येतोय आमच्या समाज कक्षा एंड कडून. फुलटॉस आहे यावेळेला. पंच नो चिकून करतायत आणि एसटी लक्ष देखील बीड होतोय. चेंडू जातो लॉंग स्टॉप यावेळेला. चेंडू सीमा पार देखून 5 धावा मिळत आहेत आणि येणारा चेंडू फ्रीट. 5 धावे आपण बोलली तर बोनसच्या स्वरूपात इथे धावा मिळत आहेत. 1+4 एकावरती 4 फ्री. तसं काय धाव फलक आपण पाहू शकता 36 धावा. 36 धावा धाव फलकाती. रामचंद्र गोलंदाजी मार्क स्ट्रायकला पाहू शकता आपण. फ्रीचा चेंडू प्रणय. लाईन पाहावी लागणार यावेळेला. अकबर सर आम्हाला वाईडची खूण करतायत. धावसंख्या धाव फलकात आपण पाहू शकता यावेळेला 1 ने पुढे सरकते. 37 धावा फ्रीट कंटिन्यू असणार आहे. रामचंद्र गोलंदाजी मार्कवर. राईट आर्म ओव्हर तिकडे मार्क करतो. स्ट्रायकरला फलंदाज प्रणय पाहिजे. फ्रीटचा फायदा कशा प्रकारे उचलतोय. हा चेंडू यावेळेला लॉफ केलाय. सरळ बॅटने चेंडू लॉंग ऑन लॉंगच्या मधून जातो यावेळेला आमच्या समालोचन कक्षावरून. षटकार. तसं धाव फलक आपण पाहू शकता यावेळेला 43 धावा आपण पाहू शकता. तिसरं षटक प्रगती पथावर आहे. सुरेख फलंदाजी. पावसाळी स्पर्धा आत्ताच लिंबोळी इथे स्पर्धा सुरू होती. राहुल भोईर तिथे समालोचन करत. राहुल भोईरने आल्याला सांगितलं की बाबा भरपूर पाऊस पडला
म्हणजे टिटवाळ्याच्या जवळपास पाऊस पडला आणि या इथे पाऊस पडत नाही आहे. ऋतुमान आहे, आपण म्हणतो हवामान आहे, हवा जिकडे जाईल तसा पाऊस जाऊ शकतोय, ढग जाऊ शकतात. रामचंद्र गोलंदाजी मार्कर, प्रणय खूप चांगली फलंदाजी करतो यावेळेला. रामचंद्र राईट आर्म उर्दकडे मार्क होतो. चेंडू पडल्यानंतर आतमध्ये आलाय, मनकडच्या सहाय्याने वळवलं यावेळेला. ऑन द टोस खेळलाय, चेंडू घेतोय बॅकवर्ड स्क्वेअर लेगला कार्पेटच्या माध्यमातून. जोपर्यंत चेंडू फील्ड होईल 2 धावा इथे कंप्लीट केले जात आहेत. चांगली बॅटिंग करतो यावेळेला आपण बघतो प्रणय. जशा प्रकारचा आपण ते चेंडू येतो तशा प्रकारची फटकेबाजी करतोय. आता चेंडू चांगला होता, चेंडू पडल्यानंतर थोडंसं आपण येतं आहे यावेळेला ऑन द टोस खेळले आणि चेंडूला वळवतं बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिझनमध्ये. तसं काही धाव पल करते आपण पाहू शकता यावेळेला. 45 धावा. रामचंद्र गोलंदाजी मार्कवर, सायकलला प्रणय. चेंडू यावेळेला सॉफ्ट हँडने खेळलाय, ड्राईव्ह केलं तर हाफीमध्ये होता. यावेळेला एक्स्ट्रा खबरला क्षेत्ररक्षकाने खूप प्रयत्न केले होते. चेंडू पडल्यानंतर आपण त्याच्या पायाला लागून चेंडू लॉंग आला होतो, चेंडू फीड होईल. 3 धावा इथे कंप्लीट करणार नाहीये, फलंदाज बाद होतोय. कुठेतरी आपल्या विकेट सॅक्रिफाईस केले प्रणयने. नवीन फलंदाज चपाती, रनआउट तिसऱ्या रन चपाती येतोय. चपाती नो सायकलला, सायकलला फलंदाज जलीसला आपण पाहू शकता. रामचंद्र चेंडू ऑन साईडला पूल करायचा होता, वेगाने शरीराच्या आपण त्या दिशेने आला तर चेंडू जोपर्यंत चेंडू फाईंड केला जाईल, चेंडू फील्ड होईल. 2 धावा इथे कंप्लीट केल्या जात आहेत. अकबर सरांचा इशारा तो लेग बायच्या स्वरूपात. तसं काय फल करते आपण पाहू शकता यावेळेला. 49 धावा आपण पाहू शकता. 3रं षटक प्रगतीपथावर. सामना आपण पाहू शकता यावेळेला पालघर विपक्ष पेनमध्ये आपण सामना पाहतोय. रामचंद्र तू जलीस, चेंडू पडल्यानंतर खाली राहिला, बॅकफुटवर गेले होते यावेळेला. चेंडू पडल्यानंतर सांगतात यावेळेला चपातीला की चेंडू पडल्यानंतर खाली राहिलाय. डॉट चेंडूची समाप्ती, सुरेख गोलंदाजी बघायला मिळते रामचंद्रच्या माध्यमातून. थोडंसं मोठं षटक फेकावं लागतंय. 2 चेंडू वाईड फेकले होते, 1 चेंडू नो फेकला होता. रामचंद्र गोलंदाजी मार्कवर, सायकलला जिलीस. चेंडू ऑन साईडला पुल केलाय, पॉवरफुल सक्सेसफुल आणि ब्युटिफुल षटकार बघायला मिळतोय. 6 धाव्याने धावसंख्या 10 फलकते आपण पाहू शकता पालघर संघाची. 55 धावा, डबल पंजा आपल्याला बघायला मिळतोय. एक गडी बाद, 55 धावा. पंचावन्न. स्कोर मारला. तर रणजी पट्टू आपण पाहतो, योगेश पवार देखील अंपायर चषकमध्ये आपला परफॉर्मन्स करण्यासाठी आपण पाहू शकता. त्यांना एक चांगला क्रिकेटपट्टू आहे, लेदर क्रिकेटपट्टू आहे. योगेश गोलंदाजी मार्कवर, सायकलला फलंदाज आपण पाहू शकता वेळेला प्रणय. इला चेंडू उंच खूप गेलाय, पाहिजे योगेश येतोय. चेंडू नो मॅन लँड्स मध्ये पडलाय. योगेश पवार मॅन फ्रॉम पेन वैयक्तिक पहिलं संघात 4थं षटक घेऊन येते. धावसंख्या धाव पालघर संघाची आपण पाहू शकता यावेळेला 57 धावा. योगेश तो प्रणय. चेंडू ऑन साईडला पूल करायचा होता, चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळालं. झेल सुटला प्रयत्न केला होता यावेळेला. रनआउटच्या सर्वात बघा किती जबरदस्त कमेंटमध्ये दाखवलंय क्षेत्ररक्षकांनी. झेल सुटला आणि चेंडू डायरेक्ट एस्टाना लागलाय.
प्रणय बाद होतो यावेळेला. चांगली बॅटिंग करत होता प्रणय. धाबाच्या सर्वात 2 फलंदाज बाद झाले. सलामीचे फलंदाज दोन्ही धाबाच्या सर्वात बाद झालेत. नवीन फलंदाज होतो यावेळेला आपण पाहू शकता. चपाती बाद होत आहेत. बॉबी येतोय. जेलेस आणि बॉबी ही जोडी मैदानात आपण पाहू शकता. प्रणय धावबाद झाला होता. आता चपाती देखील धावबाद होतोय. बॉबी येतो स्ट्राईक यायला. तालुका वाईज नाही ना 40 प्लस तालुका वाईज नाही ना. योगेश हा चेंडून साईडला बॅटने सुरेख टायमिंग बघायला मिळतोय. पंचांचा इशारा काय येतो पाहायचं या बेला. 1 बाउन्स. चेंडू सीमा पार चौकार. तसं काय धाव फलक आपण पाहू शकता या बेला. 61 धावा.61 धावा आपण पाहू शकता. पुन्हा पठाण सर देखील आज आपण क्रिकेट खेळताना त्यांना पाहिलं. मी तर बऱ्याच वर्षानंतर त्यांना आज मैदानात पाहिलं. खेळत असतील ते पण मी आज त्यांना प्रथमच पाहिलं. योगेश गोलंदाजी मार्कवर. चेंडू पाडल्यानंतर आतमध्ये आणला. चेंजअप पेस बघायला मिळाला यावेळेला. 1 धावी ते कंप्लीट केली जाते. असं काय धाव फलक आपण पाहू शकता. लेग बायच्या स्वरूपात पालघर संघाची 62 धावा आपण पाहू शकता. जबरदस्त गोलंदाजी करतो योगेश. योगेश पवार जबरदस्त गोलंदाजी करतोय. रणजी बट्टू आणि अनुभव इथे पणाला लावतोय. हुर्दकडे मारत स्ट्राईकला जेलिस. हा चेंडू ऑन साईडला हुक केलाय. सुरेख टायमिंग बघायला मिळतोय. चेंडू जातो बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मधून सीमारच्या पार षटकार. तत्संख्यात हा फलक आपण पाहू शकता यावेळेला. 68. बॉल दे 68 धावा आपण पाहू शकता. योगेश हा चेंडू खूप चांगला होता यावेळेला. सुरेख गोलंदाजी बघायला मिळाली. डॉट चेंडूची समाप्ती होते यावेळेला. 68 धावा झाल्या. 69 धावांची गरज असणारे आपण बघितले तर यावेळेला पेंट संघाला.
69 धावांचं लक्ष आहे ते पेन तालुका या संघासमोर. 24 बॉल आणि 69. चिट्ट्या बनव चिट्ट्या. यांची वेगळी फायनल नाही ना, हे पण टॉप 4 मध्ये जातील ना. आम्ही चिठ्ठीमध्ये हो ते या आजचे 10 मधून एक टॉप 4 मध्ये असं होतं. 2 मॅच आहेत अजून. विश्वास पाटील दाखवा. नको राहू दे. ड्युटीमध्ये ऑन ड्युटीमध्ये याच्यानंतर किती match आहेत? दोन उद्या फायनल आहे. आता अगोदर हा उद्या फायनल. यांचं चिठ्ठी उडवावं लागेल आपल्याला. बॉल नवीनच आहेत ते. नवीनच आहेत सर्व. ऋषी लेवलला बॅग घेतली बरोबर, तिने 2 जिंकल्या. त्याच्यानंतर आता ऋषी देवना खेळायचीच आहे ना मॅच. ऐक ना, मी समर्थन संघ हरले, त्यांनी 2 जिंकल्या बरोबर. हा, आता यांच्या हरले त्यांना 2 जिंकले. हा, मग आता चिठ्ठी समर्थाची टाकायची. समर्थ नाही, एकामध्ये एकामध्ये 2 चिठ्ठ्या बनवा, एकामध्ये बाय करा बस. दोन चिठ्ठ्या टाकायच्या, एक 2 चिठ्ठ्या टाकायच्या, कोरी एक बाय. कोरी यांच्यावर खेळेल ऋषी देव काटेवर. कोरी जे भेटेल ना ते यांच्या बरोबर करेल. कोणी म्हणजे त्याच्यामध्ये काहीतरी लिहा. मॅच काय बोलतात ना ते. मी करतो जरा, तुम्हाला सांगतो जरा ना मी. आता तर लिहा तुम्ही, स्कोर लिहा. राहुल बाजूट करतोय. 69 धावांचं लक्ष आहे. 4 षटकांमध्ये आपण पाहिलं तर 69 धावांचं लक्ष आहे. आता मात्र योगेश पवार रणजीपट्टू तुम्ही पाहतायत. अनेक अर्धशतक योगेश पवारच्या नावावरती आहे. अनेक मैदानं गाजवलेत. आपण पाहिलं तर पेनमध्ये जर तुम्ही गेलं तर एक क्रीडांगण आहे, त्या क्रीडांगणामध्ये सुद्धा एका स्टँडला योगेश पवारचं नाव सुद्धा देण्यात आलेलं आहे. एवढा मोठा खेळाडू रणजीपट्टू आहे. आणि योगेश पवार जर खेळपट्टीवर थांबला शेवटपर्यंत नक्कीच 69 धावांचा पाठलाग करू शकतो तो पेन तालुका हा संघ. त्यासाठी योगेशला चांगला क्रिकेट खेळावं लागेल. 69 धावांचं लक्ष आहे. लक्ष थोडंसं मोठं आहे, मात्र अशक्य नाही आहे. कारण की ज्या प्रकारे आपण पाहतोय रबर बॉलची स्पर्धा आहे, पाऊस नाही आहे, त्यामुळे धाबा थोडेसे जास्त आपल्याला पाहायला मिळत आहेत. मात्र प्रीमियर कॉलनीची हनी विक्ट्री स्पोर्ट ट्रॉफी आजही आम्हाला आठवते. त्या स्पर्धेत तब्बल 21 बॉलमध्ये 81 धावासुद्धा कुठल्या होत्या योगेश पवारने. आक्रमक फलंदाज ही ओळख योगेश पवारची. रबर बॉलमध्ये सुद्धा अनेक अर्धशतक योगेश पवारच्या नावावरती आहेत. डी.वाय. पाटील स्टेडियममध्ये सुद्धा तुम्ही पाहिलं तर लहान खेळाडूंना सुद्धा प्रशिक्षण ते करत असतात, सराव देत असतात. बघायचं या मॅचमध्ये ते काय करतायत. बॉलरचं नाव काय? गोलंदाज निरंजन. निरंजन ना. पहिलं षटक घेऊन होते गोलंदाज निरंजन. एका धावेचं रूपांतर मात्र 2 धावांमध्ये करतो योगेश. 2 धावेने खातं उघडलं तर ते पेन तालुका या संघाचं आणि योगेश पवार या खेळाडूचं खातं उघडलं होतं. गोलंदाज निरंजन गोलंदाजी मार्कवर. यावेळी मात्र फुलटॉस चेंडू होता, भिरकावून दिलाय मिड विकेटच्या वरून सीमा पलीकडे आउट ऑफ द पार्क. षटकार. षटकार येतो योगेश पवारच्या बॅटमधून. आता मात्र हल्ला चढवला होतोय गोलंदाज निरंजन या गोलंदाजावरती. निरंजनवरती हल्ला चढवला होतोय. आवाज नाही जरा पुन्हा एकदा निरंजन गोलंदाजी मार्क सज्ज होतं. स्ट्रायकेटला फलंदाज योगेश पवार. एक रणजीपट्टू तुम्ही पाहतायत या टिटवाळा नगरीमध्ये. ऑफस्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू पंच वाईटची खून करतायत. ऑफस्टंपच्या थोडासा बाहेर चेंडू असं पंच सांगतायत आणि वाईटचा इशारा आलाय. 1 धावसंख्या पुढे सरकेल. धावपलकर धावा लागले त्या 9 अरे त्याने आता याची बाब 9 धावा. नऊ धावा झाल्यात.
धावपलकावरती. चला सामना सुरू करायचा आहे, जास्त वेळ नका घेऊ. 9 धावा धावपलकती लागल्या आहेत. येणाऱ्या काळामध्ये याच मैदानामध्ये तुम्ही पाहू शकाल गावदेवी वरप संघाच्या माध्यमातून 8, 9, 10, 11 तारखेला स्पर्धा पाहायला मिळेल तुम्हाला. ज्या संघांना खेळायचं असेल त्यांनी अनिल म्हात्रे, निलेश कडू यांची संपर्क साधायचा आहे. 40+ सुभाष पाडे यांची संपर्क साधायचा आहे. 11 तारखेला मला वाटतं 40+ होणार आहे. आणि यावेळेस मात्र फुलटॉस चेंडू होता आणि असा चेंडू जर योगेश पवारला तुम्ही दिला तर त्याची किंमत षटकाराने मोजावी लागेल. पंधरा धावा तुम्हाला धावपलकरती पाहायला मिळतात. निरंजनचं षटक आता महागडं ठरत चाललंय. पालघर संघाडी पेन तालुका वर्सेस पालघर अशी मॅच सुरू आहे. अजून 2 धावा त्यात ऍड करूया आपण. 17 धावा झाल्यात. ज्या प्रकारे आपण पाहिजे रनिंग बिटवीन द विकेट, फिटनेस खूप चांगला योगेश पवारचा. योगेश पवार भरपूर चर्चेत राहिलेलं नाव आहे टेनिस बॉलमध्ये. तेवढंच चांगलं रबर बॉल खेळतात आणि तेवढंच चांगलं लेदर बॉल सुद्धा खेळतात योगेश. मॅन फ्रॉम पेनगाव. हा चेंडू ऑप्शनच्या बाहेर होता. फक्त चेंडूला दिशा दिली. पॉईंटवरनं क्षेत्ररक्षक येत आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. आणि 4 धावा बघा धावून घेतल्यात. काय फिटनेस आहे योगेश पवार यांचा. 4 धावा सहज धावून घेतल्यात. 21 धावा झाल्यात. काय रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळते. सहज 4 धावा धावून घेतल्यात योगेश पवार आणि त्याच्या साथीदाराने. निरंजनचं षटक भरपूर महागडं ठरलंय आता मात्र पालघर संघाडी. एक धाव मिळते. धावसंख्या 22. नाव काय नॉनस्टॉपच्या? भूपेश आणि योगेश पवार ही जोडी तुम्ही पाहतात. आणि पहिल्या षटकात 21 धावा खर्च केल्यात पालघर संघाने. पाण्याची मागणी केली बा. भूपेश आपण पाहतोय थोडासा थकान महसूस करतोय. अंपायर चषक 2021चं आयोजन आपण पाहतोय. स्पर्धेचा 3रा दिवस. पहिल्या दिवसात 8 ग्रामीण संघ पाहिले. कालच्या दिवसात तुम्ही पाहिलं तर 8 तालुका वाईज संघ पाहिले. आजच्या दिवसात तुम्ही 10 संघ 40+चे पाहतायत ओपनमधनं. आणि उद्या मात्र पुन्हा तालुका वाईजचे 8 संघ पाहू शकाल या स्पर्धेत. असे एकूण 34 संघ या स्पर्धेत असे 34 संघ या स्पर्धेत तुम्हाला खेळताना पाहायला मिळेल. बॉलर नेम जलीश येत आहेत. जलीश दुसरं षटक घेऊन येत आहेत. स्ट्राईक एंडला आपण फलंदाज पाहतो योगेश पवार. 21 धावा झाल्यात भाऊ. 71 धावांचं टार्गेट आहे. हा चेंडू तुम्ही पाहतायत. हा चेंडू कुठे गेला हे शोधत बसलेत बघा क्षेत्ररक्षक. आणि बॉलर्स सांगतात तुझ्या पायाखाली 2 धावा. धावसंख्या 23. यावेळेस मात्र आखूड टप्प्याचा चेंडू आणि त्याला फेकून दिलाय मिड विकेटच्या वरून. योगेश पवार ऑन फायर. षटकार. 23-6.
29. तुम्ही जरा थांबा त्यांना जेवण येते अर्जुन भाईंना त्यांना. 69 धावा झाल्यात. 69 धावांचं टार्गेट आहे. 29 धावा झाल्यात. हा चेंडू फुल काय 6 आहे आणि चेंडू सीमा पलीकडे लँड होईल. लॉंग ऑफच्या वरून षटकार. 6 धावसंख्या पुढे सरकेल. हीच ओळख आहे योगेश पवारची. एक रणजीपटू ज्या प्रकारे मी उल्लेख करतोय, महाराष्ट्रासाठी रणजी ट्रॉफी सुद्धा ते खेळलेत. तेवढेच चांगलं टेनिस बॉल खेळतात आणि तेवढंच चांगलं ते रबर बॉल सुद्धा खेळतात. हाईट फॅक्टर पाहत आहेत पंच. डॉट चेंडूची इथे समाप्ती होईल. 6 धावसंख्या आपण पाहिली तर या अगोदरच्या चेंडूची षटकार आला होता. धावसंख्या 35 आहे. 34 धावांची अजूनही गरज आहे. डॉट बॉल आहे ना एलबीची अपील आहे. पायचीचं अपील केलं होतं. पस्तीस धावा झाल्या. 34 धावांची अजूनही गरज आहे. हा चेंडू तुम्ही पाहतायत. स्टँड अँड डिलिव्हर आउट ऑफ द पार्क. षटकार. योगेश पवारला थांबवणं थोडंसं कठीण झालंय पालघर संघाला. 41 धावा झाल्या धावपलकावरती. एक्केचाळीस धावा झाल्या आहेत. 69चं टार्गेट आहे. कोणत्याही धावा तुम्हाला विजयाची गॅरंटी देऊ शकत नाहीये. ज्या प्रकारे आपण पाहिलं 434 धावा दक्षिण आफ्रिकेने केल्या होत्या, ऑस्ट्रेलिया संघाने केल्या होत्या. तर दक्षिण आफ्रिकेने ते 434 धावांचा पाठलाग केला होता. T20मध्ये आपण पाहिलं तर 241 धावा न्यूझीलंडने केल्या होत्या. ऑस्ट्रेलियाने त्याचाही पाठलाग केला होता. त्यामुळे कोणत्याही धावा तुम्हाला विजयाची गॅरंटी देऊ शकत नाहीये. संयमी खेळ आपण पाहिलं. एका धावेने स्ट्राईक स्वतःकडे ठेवतो. धावसंख्या 42. 12 चेंडू आणि 27 धावांची गरज आहे. 2 षटकात 42 धावा झाल्यात. 2 षटकात 27 अजूनही करायचे आहेत. बारा चेंडूमध्ये 27 धावांची गरज आहे. मग उल्लेख केला योगेश पवारसारखा खेळाडू या संघामध्ये, पेन तालुका या संघामध्ये, त्यामुळे काही घडू शकतं. खूप चांगली स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. अंपायर चषक 2021 सुभाष पाटील सर असतील, जय पवार सर असतील. बाईला बोलू, बाईला पण हे करू सर्वांना. एक इनिंग नंतर ही आता आले संपाला. तिसरं षटक घेऊन येते गोलंदाज. बॉलर कोण आहे? बाळा आले तिसरं षटक घेऊन. वाईटचा इशारा येतोय. धापलकर धावा आपण पाहिल्या तर 43. 12 बॉलमध्ये 42. 42 धावा झाल्यात. 43 झाले असेल ना. लास्टच्या बॉल एक सिंगल काढलेली. हो का? दोन धावा इथे पूर्ण झाल्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न. तिसरी धाव पूर्ण करतो योगेश पवार. आणि आता बघायचं दुसऱ्यांदा या मॅचमध्ये 4 धावा धावून घेतल्या आहेत. जोरदार टाळ्या होत्या या दोन फलंदाजांनी. दुसऱ्यांदा हा कारनामा केला आतापर्यंत. 4 धावा धावून घेतल्या आहेत. आता तुम्ही बोलले ना एक रन शेवटचे बॉल मग ती रन राहिली असेल माझ्याकडे. आणि वाईट आहे. धावसंख्या 47. एक रन निघली ना. 47 धावा झाल्यात. सत्तावीस धावा झाल्यात. 22 धावांची अजूनही गरज आहे. सत्तेचाळीस धावा म्हणजे अजूनही 22 धावांची गरज आहे मॅच मध्ये. वाईटचा इशारा येतोय. अजून एक धाव ऍड होईल. धावसंख्या 48. मगाशी उल्लेख केला कोणत्याही धावा सेफ नाही आहेत या क्रीडांगणामध्ये.
सतीश पाडी सुद्धा सामना एन्जॉय करतायत. पेन तालुक्याचे अध्यक्ष सुद्धा आहेत. हा चेंडू तुम्ही पाहतायत हलक्या हाताने खेळतायत. एकदा पूर्ण तर दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा. 50 कंप्लीट. 50 धावांची भागीदारी इथे रचली. 19 धावांची अजूनही गरज आहे. 50 आवाज आहे 50 3 बॉल. 9 चेंडूमध्ये 19 धावांची अजूनही गरज आहे. 50 धावा झाल्यात. पेन तालुका संघाला 9 चेंडूमध्ये 19 धावांची गरज आहे. 9 बॉल 19 कंपल्सरी चेसिंग. 9 चेंडू आणि 19 धावांची गरज. हा चेंडू तुम्ही पाहतायत लॉंग ऑनच्या दिशेने खेळतायत. खराब क्षेत्ररक्षण आणि त्याचं रूपांतर 4 धावांमध्ये. 54. त्यांनी तर किती मारले मी मला माहित नाही बघायला. कुठे बॉल 44 धावांवरती खेळतो योगेश पवार. यावेळेस मात्र हलक्या हाताने खेळतोय. एक धाव वैयक्तिक 45 धावा कुठल्यात योगेशने. धापलका धावा पण पाहिल्या तर किती आले 55 झाल्यात. 14 14 बाय 14. 7 बॉल ना. नाही एक वाईट होतं ना. 4 झाले 45 ऑल टोटल लास्ट बॉल असेल. 14 धावांची गरज आहे. येणारे 7 चेंडू. 7 चेंडू आणि 14 धावांची गरज आहे. एकूण 14 पाहिजे. 6 चेंडूमध्ये 14 धावांची गरज आहे. मगाशी भरतनी पण तसंच केलं ना. भरतनी पण तसंच 6 चेंडू आणि 6 चेंडू 14 धावांची गरज आहे. कैलास आमच्या सोबत आहेत. कैलास 4G एक कॅप्टन कुल. कैलास काय सांगशील. 6 चेंडू 14 धावांची गरज आहे. योगेश पवार अजूनही मैदानाच्या आतमध्ये. योगेश पवार 1 मॅन आर्मी आहे. त्याचा खेळ सगळा जग बघतो. कारण की असा प्लेअर आहे चिपकू प्लेअर आहे. मॅच घेऊन चालणारा प्लेअर आहे. 100% काढणार. 10 कुठं आले त्याला 2 बाउंड्री आले ना. 2 ओव्हरला 21 नव्हते पाहिजे. 2 ओव्हरला 26 पाहिजे. 2 ओव्हरला याला किती काढले आता मग 2 ओव्हरला 26 काढले. या ओव्हरला आता 8 न 2 10 आणि 2 12 आणि 13 निघले आहे यावरला. 13 निघाले ना. आता 13च पाहिजे मग. नाही 12 निघले 12 14 पाहिजे. 14 पाहिजेत. 55 झालेत. 14 पाहिजेत. बघा नक्की चेक करा. नंतर प्रॉब्लेम नको. नाही हातात बॉल आहेत. 14 पाहिजे ना. हो 14. 6 चेंडूमध्ये 14 धावांची गरज आहे. या मॅचमध्ये आपण पाहिलं तर योगेश पवार आहे. योगेश पवार जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये तोपर्यंत काही घडू शकतं या मॅचमध्ये. कारण रबर बॉलमध्ये 6 चेंडू 14 महाग नाही आहेत. कारण पाऊस सुद्धा नाही आहे. हा चेंडू तुम्ही पाहतायत आणि 40+ मधला हा पहिला अर्धशतक. एकदा जोरदार टाळ्या होत्या. योगेश पवार एक रणजीपट्टू आणि या स्पर्धेत आजच्या दिवसातील पहिलं अर्धशतक योगेश पवारच्या नावावरती. 5 चेंडू आणि आता मात्र 8 धावांची गरज. आणि योगेश पवार याच खेळासाठी जाणले जातात मित्रांनो. नेहमी आम्हाला या खेळाडूला पाहत असतो. टेनिस बॉल असो, रबर बॉल असो, लेदर बॉल असो, तिन्ही फॉर्मॅटमध्ये योगेश पवार आपली कामगिरी नेहमी करतात. एक शांत खेळाडू मात्र फलंदाजी एक आक्रमक करतात. नाही रायगड म्हटल्यानंतर निलेश परदेशी यांचं नाव पुढे येतो आपल्यासमोर. 5 चेंडू आणि 8 धावांची गरज आहे. अजून एक चांगला फटका
तुम्हाला पाहायला मिळतोय. स्टँड अँड डिलिव्हर बॅक टू बॅक दुसरा षटकार. योगेश पवारला थांबवणं थोडस कठीण झालंय. 4 चेंडू आणि फक्त 2 धावांची गरज आहे. ज्या प्रकारे मगाशी आम्ही कैलास पोरजे यांच्यासोबत सुद्धा थोडीशी चर्चा केली. त्यांनी सांगितलं की अख्खा महाराष्ट्र या खेळाडूला पाहत असतो. आणि योगेश पवार ज्या प्रकारे मी मगाशी उल्लेख केला, रणजीपट्टू सुद्धा आहे. पेनमध्ये एक स्टेडियम आहे, त्या स्टेडियममध्ये सुद्धा एका स्टँडला योगेश पवारचं नाव सुद्धा देण्यात आलेलं आहे मित्रांनो. हा चेंडू तुम्ही पाहताय, क्षेत्ररक्षक आले होते आणि 3 चेंडूमध्ये सामना संपवला. एकदा जोरदार टाळ्या होत्या रणजीपट्टू योगेश पवारसाठी आणि सामना इथे जिंकला येतो पेन तालुका या संघाने. सतीश पाटील सुद्धा इथे आलेले आहेत, पेनचे अध्यक्ष सुद्धा आहेत. त्यांचे आम्ही सहर्ष स्वागत करतोय. आणि या विभागात पहिल्यांदा पेन तालुका संघ खेळण्यासाठी आलाय, त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. 2 सामने त्यांनी जिंकलेत. योगेश पवार आपण पाहतोय बघा. चला एक चिटून मॅच लिहा. मी काय म्हणतो कसं का पडायचं ते सांगा. एका चिठ्ठीवर मॅच लिहा मॅच लिहू. आणि एका चिठ्ठीवर बाय मॅच लिहा ना. पेनचे अध्यक्ष आपण पाहतोय.